या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट प्युअर व्हेज। आमच्याकडे महाराष्ट्रीयन, पंजाबी, जैन फूड, चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध। पार्सल सुविधा देखील उपलब्ध। फॅमिलीसाठी येवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा। बर्थडे, कॉन्फरन्स, शुभकार्य समारंभासाठी हॉल उपलब्ध। आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट, संतोष वाता मंदिर शेजारी, मनमाड रोड, येवला 9226 88 36 37। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता बातमी पाहणार आहोत आपण येवल्यातून। येवला तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाची जय्यत तयारी सुरू झाली असून दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं आहे। महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाच्या पार्श्वभूमीवर तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवडा हा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून या पंधरवड्यामध्ये प्रामुख्याने पानंद रस्ते, शेत शिवाराच्या रस्त्यांसाठी लोक अदालतीचे आयोजन, विविध दाखल्यांचे वितरण तसेच महसूल विभागात प्रलंबित असलेले प्रकरणे व ग्राम स्तरावरील समस्या दूर करून विविध प्रलंबित कामे प्रगतीपथावर नेऊन ती पूर्ण करणे हा उद्देश ठेवण्यात आला आहे। विविध सेवा या पंधरवड्यामध्ये नागरिकांना मिळणार असून या संदर्भात प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे यांनी माहिती दिली आहे। या प्रसंगी तहसीलदार आबा महाजन हे उपस्थित होते। SK9 शासनाच्या 29 ऑगस्ट 2025च्या शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान व ते अंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिन 17 सप्टेंबरपासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। या शासन निर्णयाच्या अनुषंगाने हे अभियान 3 टप्प्यामध्ये येवला उपविभागात, येवला तालुक्यात, नांदगाव तालुक्यात राबवण्यात येणार आहे। यामध्ये 17 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या कालावधीमध्ये पानंद रस्ते विषयक मोहीम प्रत्येक गावात व ग्रामपातळीवर राबवण्यात येणार आहेत। त्यामध्ये रस्त्यांच्या नोंदी करणे, नोंद करण्यात आलेले रस्ते ग्रामपंचायतीमध्ये त्यांना मंजुरी देणे व ज्या रस्त्यांच्या नोंदी नाहीत त्या रस्त्यांच्या नोंदी करणे, तसेच या कालावधीमध्ये महसूल अदालतीचं आयोजन करून जास्तीत जास्त दावे निकाली काढणे या संदर्भात कारवाई करण्यात येणार आहे। दुसरा टप्पा 23 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर या कालावधीमध्ये ग्रामीण व नागरी भागात जी अतिक्रमणे सन 2011 पूर्वीचे आहेत ते अतिक्रमणे नियमाकुल करण्यासंदर्भात कारवाई करण्यात येणार आहे। येवला तालुक्यामध्ये जवळपास 1500 इतकी अतिक्रमणे दोन्ही यंत्रणेने शोधलेली आहेत, त्यावर सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे। 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येणार आहे। यामध्ये ज्या ग्रामपंचायतींना स्मशानभूमीसाठी जागा नाही ती जागा देणे, महसूल अदालतीचं आयोजन करणे, आयुष्यमान भारत कार्डचे जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळवून देणे या प्रकारची कामे अभियानांतर्गत करण्यात येणार आहे। शिवनेरी कलेक्शन येवला घेऊन आले आहे कापसे रेमंड येवला येथे बिग फेस्टिवल सेल। रेमंडसह इतर ब्रँडेड कंपनीचे शर्ट, पॅन्ट, जीन्स, टी-शर्ट, स्वेटरवर 50% डिस्काउंट, शूटिंग शर्टिंगवर 50% डिस्काउंट, ब्लेझर सूट, जोधपुरी कुर्ता, पायजामावर 50% डिस्काउंट, लिननच्या सर्व प्रकारच्या कापडांवर कंपनी रेटवर 50% डिस्काउंट। नियम व अटी लागू। ठिकाण कापसे रेमंड शिवनेरी कलेक्शन, कापसे पैठणी शेजारी, येवला।